काही घटना, काही क्षण इतिहासात इतके भयंकर असतात की ते एका संपूर्ण देशाची दिशाच बदलून टाकतात. आज आपण अशाच एका घटनेबद्दल बोलणार आहोत. एका अपमानास्पद आदेशाची कहाणी आणि त्यामागे असलेल्या एका क्रूर हत्याकांडाची, ज्याने भारताच्या स्वातंत्र्याच्या लढ्याला कायमचं बदलून टाकलं. चला तर मग थेट मुद्द्यावर येऊया. या कथेची सुरुवात होते एका अतिशय विचित्र आणि तितक्याच क्रूर आदेशानं. इतिहासात हा आदेश क्रॉलिंग ऑर्डर म्हणून ओळखला जातो. तर हा आदेश होता तरी काय? 19 एप्रिल 1919 अमृतसरमधला एक विशिष्ट रस्ता. जनरल डायरने फरमान काढलं की या रस्त्यावरून जाणाऱ्या प्रत्येक भारतीयाला चक्क जमिनीवर पोटावर सरपटत जावं लागेल. हो, जनावरांसारखं. हा फक्त निर्बंध नव्हता, हा सरळ सरळ एक राष्ट्राचा अपमान होता. आणि हे फक्त हातागुडघ्यांवर चालणं नव्हतं. नाही. अपेक्षा अशी होती की एखाद्या सरपटणाऱ्या प्राण्यासारखं, सापासारखं पोटावर घसरत जायचं. विचार करा, त्या रस्त्यावरून जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या स्वाभिमानावर किती मोठा आघात झाला असेल. आता यामागे कारण काय दिलं गेलं? तर म्हणे काही दिवसांपूर्वी त्याच रस्त्यावर मार्सेला शेरवूड नावाच्या एका ब्रिटिश महिलेवर हल्ला झाला होता. पण त्याची शिक्षा संपूर्ण समाजाला इतक्या अमानुष पद्धतीनं, आणि ज्या कोणी हा आदेश पाळायला नकार दिला त्यांना जागीच बेदम मारहाण केली जात होती. पण प्रश्न हाच आहे की परिस्थिती इतकी कशी बिघडली? एका हल्ल्याची शिक्षा म्हणून असा राक्षसी आदेश देण्यापर्यंत मजल कशी गेली, हे समजून घेण्यासाठी आपल्याला काही दिवस मागे जावं लागेल. एका मोठ्या आणि अधिक रक्तरंजित घटनेकडे. तर झालं असं की हा जो रांगण्याचा आदेश होता ना, तो त्या क्रूरतेचा शेवट होता. सुरुवात नाही, त्याची मुळं होती जालियनवाला बागेत झालेल्या हत्याकांडात. हे बघा, ही आहे जालियनवाला बाग. या चित्राकडे नीट पाहिलं की लक्षात येतं, ही बाग नाही, हा एक सापळा आहे. चारी बाजूनी उंच भिंती आणि बाहेर पडायला फक्त काही चिंचोळे बोळ. म्हणजे आत अडकलेल्या माणसासाठी बाहेर पडणं जवळजवळ अशक्यच. 13 एप्रिल 1919 बैसाखीचा दिवस होता. हजारो लोक, बायका, लहान मुलं सगळे एका शांततापूर्ण सभेसाठी इथे जमले होते. हो, मित्रांनो, आता ही जी डॉक्युमेंटरी व्हिडिओ आपण बघितली ती होती जालियनवाला बाग हत्याकांडाविषयी. इतिहासातली अतिशय क्रूर अशी ती घटना. आता ही जी डॉक्युमेंटरी व्हिडिओ तयार केली ती आपण एका टूलमध्ये तयार केली आणि त्याचं नाव आहे नोटबुक एलएम. पॉवरफुल आहे. पूर्वी नोटबुक एलएम मध्ये हा जो व्हिडिओ बनवायचा कन्सेप्ट होता, व्हिडिओ ओव्हरव्ह्यू त्याला म्हणतात, तो फक्त इंग्लिशमध्ये अवेलेबल होता. परंतु आता नवीन अपडेटमध्ये तो आपल्याला पाहिजे त्या भाषेमध्ये व्हिडिओ ओव्हरव्ह्यू तयार करून देतो. मराठी भाषा बघा त्याच्यातली अतिशय शुद्ध आहे. त्याचबरोबर त्याच्यामध्ये जी व्हिडिओ क्वालिटी आहे ती देखील बेस्ट आहे. सीन बाय सीन इमेजेस वगैरे स्वतः तो ऍड करतो आणि हे सगळं अतिशय कमी वेळामध्ये आपण या ठिकाणी तयार करू शकतो. कुठल्याही प्रकारचे असं एडिटिंग करावं लागत नाही किंवा कुठल्याही प्रकारचं संशोधन आपल्याला करावं लागत नाही. सगळं काही तो नोटबुक एलएम करतो. मग हे सगळं कसं करायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघतो आहोत. नमस्कार मित्रांनो, मी सुनील निकम कोडिंग कट्टा या मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो. आणि आता बघूया पूर्णपणे ही व्हिडिओ म्हणजे डॉक्युमेंटरी व्हिडिओ कशा पद्धतीने तयार करता येते. बघा, आता ही जी व्हिडिओ आहे आपण आता जी बघितली, जालियनवाला बाग हत्याकांड आणि त्याच्या मागच्या सगळ्या गोष्टी, एक ऐतिहासिक आपण ती एक व्हिडिओ या ठिकाणी बघितली आणि ती व्हिडिओ तयार करण्यासाठी मी यूज करतोय नोटबुक एलएम. बघा, नोटबुक एलएम सुरू केल्यानंतर, नोटबुक एलएम कसं सुरू करायचं, notebooklm.google.com. नोटबुक एलएम सुरू केल्यानंतर इथे क्रिएट न्यूवर तुम्ही क्लिक करा आणि क्रिएट न्यूला क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे येतात. या ठिकाणी आपल्याला सब्जेक्ट द्यायचा आहे. आपला सब्जेक्ट आहे जालियनवाला बाग जो आहे त्याच्याविषयी आपल्याला हिस्टॉरिकल एक व्हिडिओ या ठिकाणी तयार करायची आहे. ठीक आहे, म्हणजे त्याचा तो डिटेल आपल्याला देणार. मग मी इथे टाईप करतो डिटेल्स ऑफ जालियनवाला बाग, डिटेल्स ऑफ जालियनवाला बाग हिस्टॉरिकल मुवमेंट. ठीक आहे, मी असं दिल्यानंतर आता तो काय करेल बघा, इथे तुम्ही फास्ट रिसर्च ऑप्शन सिलेक्ट करा, वेब ऑप्शन राहू द्या आणि जस्ट फक्त याला क्लिक करा. आता तो काय करेल, जालियनवाला बाग हा जो आपला ऐतिहासिक क्षण आहे त्याच्याशी रिलेटेड तो काही सोर्सेस इथे इंटरनेटवर शोधेल. बघा, आता तो सर्च करतोय. आता सगळे सोर्सेस सर्च करून झाल्यानंतर मग पुढे मी तुम्हाला दाखवतो. तर थोडा एक तो 10 मिनटं वेळ घेईल. 5-10 मिनटात तो बरेचसे सोर्सेस इथे आपल्याला दाखवेल. बघा, आता इथे त्याने काय केलं, बरेचसे रिसोर्सेस त्याने सर्च केले बघा या ठिकाणी.
आणि हे जे रिसोर्सेस आहेत मी इथे इम्पोर्ट करून घेतले आणि मग त्याचा तो सारांश जो आहे पूर्ण हिस्ट्री जी आहे ती त्याने या ठिकाणी संक्षिप्त रूपात मराठीमध्ये मांडली. आता हे मराठीमध्ये का दिसतंय, याची जी आउटपुट लँग्वेज आहे ती मी या ठिकाणी सेट केली. बघा इथे आउटपुट लँग्वेजमध्ये आपल्याला ज्या भाषेत ही व्हिडिओ पाहिजे ती भाषा तुम्ही इथे सेट करून घ्या. मी मराठी निवडली आहे. इथे खूप साऱ्या भाषा आहेत बघा, याच्यामध्ये कोकणी, नेपाली, खूप सारी मोठी लिस्ट आहे. याच्यातून तुम्हाला हवी असलेली भाषा सिलेक्ट करून घेऊ शकतात. मी मराठी भाषा इथे सिलेक्ट केली, मग त्याने मराठीमध्ये हा रिपोर्ट मला या ठिकाणी दाखवला. आता मी याचा व्हिडिओ ओव्हरव्ह्यू ऑप्शन आहे याला क्लिक करतो आणि याचा एक व्हिडिओ ओव्हरव्ह्यू तो आपल्याला या ठिकाणी जनरेट करून देईल. आणि मग पूर्ण जनरेट झाला की मग आपण ती व्हिडिओ या ठिकाणी बघूयात. मी आता याला क्लिक करतो आणि काही मिनिटात आपल्याला व्हिडिओ ओव्हरव्ह्यू या ठिकाणी मिळेल. बघा आता त्याची व्हिडिओ ओव्हरव्ह्यू इथे जनरेट झालेला आहे. आपण त्याला प्ले करून बघूयात या ठिकाणी आता. आणि बघा आता सुंदर व्हिडिओ त्याने आपल्याला ही तयार करून दिली. बघा ही मी प्ले करतो इथे आता. काही घटना, काही क्षण इतिहासात इतके भयंकर असतात की ते एका संपूर्ण देशाची दिशाच बदलून टाकतात. आज आपण अशाच एका घटनेबद्दल बोलणार आहोत. एका अपमानास्पद आदेशाची कहाणी आणि त्या मागे असलेल्या एका ओके, तर मग आता ही जी व्हिडिओ आहे जी या ठिकाणी जनरेट झाली ती मग आपण या ठिकाणी डाउनलोड करून घेऊ शकतो. मग आता याच्याकडे आपल्याला जर आपण नीट बघितलं तर आपल्याला लक्षात येतं की कुठल्याही प्रकारची माहिती आपल्याजवळ नव्हती. संपूर्ण माहिती त्याने सर्च केली, प्लस त्याने ती वेगवेगळ्या सोर्सेसमधून घेतल्यानंतर त्याचा मराठीमध्ये या ठिकाणी त्याने पूर्ण अनुवाद करून आपल्याला एक कंप्लीट मराठीमध्ये ही सगळी माहिती दिली. आणि मग त्याच्यावर आधारित त्याने ही सुंदर व्हिडिओ या ठिकाणी आपल्याला जनरेट करून दिली. आणि ही व्हिडिओ जी आहे ती आपण इथून डाउनलोड करून घेऊ शकतो किंवा ती व्हिडिओ आपल्याला हवी असेल तर आपण कोणालाही शेअर करू शकतो. तर अशा पद्धतीने नोटबुक LMचा उपयोग करून तुम्ही कुठलीही डॉक्युमेंटरी व्हिडिओ सहज तयार करू शकतात. तर अशा पद्धतीने नोटबुक LM हे आपल्यासाठी मिळालेलं एक सुंदर असं टूल आहे. गुगलचं 100% फ्री आहे. आणि आता त्याचा उपयोग करून तुम्ही अशाच प्रकारच्या डॉक्युमेंटरी व्हिडिओज तयार करू शकतात, एज्युकेशनल व्हिडिओज तयार करू शकतात. आणि तुम्ही बघितलं अतिशय सोप्या पद्धतीने सहज कोणीही तयार करू शकतो. इतक्या सोप्या पद्धतीने हे सगळं करता येतं. तुम्हाला आजची व्हिडिओ नक्कीच आवडली असेल तर तुम्ही मग या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि पुन्हा भेटू आपण आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.